नमस्कार मंडळी, मी रेश्मा पाटील वसईकर रेश्मा हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, आज रत्नागिरीहून आमच्यासाठी ही हापूस आंब्याची पेटी आलेली आहे. तर सेंचुरी सप्लायर्स थ्रू माझ्या दादाने रत्नागिरीचे स्पेशल हापूस आंबे आमच्यासाठी पाठवले होते. तर आता मी हा बॉक्स अनबॉक्स करते आणि तुम्हाला दाखवते की ह्यात कशा पद्धतीचे आंबे आहेत. पॅकिंग वगैरे सगळी व्यवस्थित होती. तुम्ही पाहू शकता. वाव, किती सुंदर घमघमाट आलाय आंब्यांचा. आणि आंब्यांची साईज बघा किती मस्त मोठी आहे. तर हा आंबा जो आहे ना, हा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे. म्हणजे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे केमिकल वगैरे वापरलेले नाहीयेत. तर भात झोडणी झाल्यानंतर हे जे गवत उरतं ना, त्याच्यामध्ये हा आंबा आडी लावून पिकवला जातो. तर हे गवताचा किंवा असं चीक वगैरे काय लागलेला असेल ना, तर तो खाताना त्याचा आपल्याला स्वाद येऊ नये म्हणून हापूस आंबा नेहमी खाण्याआधी पाण्यात थोडा वेळ म्हणजे भिजत नाही म्हणता येणार, पाण्यात 2-3 मिनिटं आपण ठेवून देऊया. आणि नंतर मी तुम्हाला कापून दाखवते की तो कसा आतून कसा आहे. इथून पाणी घेतलंय ऑलरेडी, त्यात ठेवते. तर आता साधारण 5 मिनिटं आंबा पाण्यात ठेवल्यावर तुम्ही कापून बघते. आणि आता खाऊन पण पाहते. मस्त. आंब्याचा गोडवा तर आहेच, पण हा स्पेशली दादाने पाठवलाय त्यामुळे त्याच्या मायेचा गोडवा सुद्धा ह्यात उतरलेला आहे. या आंबे खायला. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. जर तुम्हाला कोणाला आंब्यांची ऑर्डर द्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सेंचुरी सप्लायर्सचा नंबर देते. पण मला वाटतं की ह्या वर्षीचा हा शेवटचा स्लॉट होता, कारण बरेचसे आंबे त्यांनी ह्या वर्षी US एक्सपोर्ट केले होते. पण त्यांच्याकडे काजूचे वगैरे पण उत्पादनं असतात, म्हणजे काजूवर वगैरे, तर तुम्ही ते सुद्धा त्यांच्याकडून मागवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.